नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी रहमतुल्लाह अलैह उस्मानाबाद शहर असं कमानीवर लिहिलेलं आहे। आपण या कमानीतून आता आतमध्ये जायचं आहे आणि कमानीतून आतमध्ये जात असताना आपल्याला 750 वर्षाचा इतिहास आपल्याला दर्ग्याच्या माध्यमातून लोकांच्या पुढं आणायचा आहे। आपण दर्ग्याकडे निघणार आहात आणि दर्ग्यामध्ये जुनी काय माहिती आहे ती माहिती आपण जनतेच्या समोर आणणार आहोत। तर बघूया आपण नेमकं दर्ग्यामध्ये काय काय आहे आणि कोण पुजारी आहेत आणि कोण माहिती देणारे आहेत हे सुद्धा आपण पाहूया। आपण निघूया दर्ग्यामध्ये, ह्या कमानीतून जायचं आहे आपल्याला। हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी रहे उस्मानाबाद शरीफ अशा पद्धतीची ही कमान आहे आणि कमानीतून आपल्याला आता निघायचे दर्ग्यामध्ये। आपण दाखवत आहोत आज नवीन झालेलं धाराशिव आणि जुनं उस्मानाबाद या ठिकाणी असलेला 750 वर्षापूर्वीचा दर्गा। कारण ही माहिती जनतेच्या पुढे येणं खूप गरजेचं आहे। आपला धाराशिव आणि पूर्वीचा उस्मानाबाद हे बऱ्याचशा ऐतिहासिक माहितीचा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये विविध प्रकारचे जुने मंदिर आहेत। हा दर्गा बघा, या ठिकाणी यात्रा भरत असते प्रत्येक वर्षाला आणि या यात्रेमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना मान आहे, सन्मान आहे आणि या यात्रेमध्ये सगळ्याच बाजूनं ह्या इकडल्या बाजूनं इकडल्या भागातले लोक येतात। इकडच्या बाजूनं शहरातून लोक येतात आणि या इकडल्या बाजूनं वैराग रोडकडले लोक येतात। म्हणजे या शहरामध्ये दर्ग्याच्या यात्रेसाठी येत असतात। हे बघा, सर्व गरीब माणसं या ठिकाणी येत असतात। आपण या ठिकाणी काढूया। यहाँ पे रखता। तर आज आपण पूर्वीचं उस्मानाबाद आणि सध्याचं धाराशिव या शहरामध्ये आपण 750 वर्षाचे असलेले या दर्ग्याचे पूर्ण अवशेष जनतेच्या पुढं आपण मांडणार आहोत। आणि या ठिकाणी 750 वर्षाचा काय काय जुना इतिहास आहे, हा दर्गा कसा बांधला गेला, कोण आहे दर्ग्याचं निमित्त काय आहे, हे सगळं आपण विचारणार आहेत। आपल्यासोबत काही भक्त आहेत दर्ग्याची सेवा करणारे आणि सतत या मंदिराकडे लक्ष आहे, यात्रेकडे लक्ष आहे। प्रत्येक वर्षाला या ठिकाणी यात्रा भरली जाते। सर्व जाती धर्मांच्या लोकांना या यात्रेमध्ये न्याय मिळतो। कुठेही गालबोट अद्याप लागलेला नाही। कारण मी इथं 40 वर्षे राहतो, 40 वर्षापासून कधीही गालबोट लागलेलं मला या दर्ग्याच्या यात्रेमध्ये दिसलेलं नाही। तर नेमकं कशा पद्धतीनं हे डेव्हलप केलं आहे, कशा पद्धतीनं हे सांभाळलं आहे आणि नेमकं दर्ग्यामध्ये काय आहे, किती वर्षाचा दर्गा आहे हे आपण विचारणार आहेत। सर, आता आपण काय नाव तुमचं? माझं नाम लईक अहमद सरकार आहे। हां, मी
इथला तुमचं सरकार नाव कसं काय पडलं का? माझे वडील नगराध्यक्ष होते, माजी नगराध्यक्ष होते इथलं. बरं. त्यांना लोक सरकार म्हणत होते, बरं. म्हणून मला पण सरकार म्हणतात. बरं. सरकार याचा अर्थ सर्वसामान्य जनतेला समान न्याय देणारा हा शब्द आहे. होय. सरकार म्हणजे सगळ्या जाती धर्माला समान न्याय द्याय. सगळ्या- तसंच तुम्हाला जे मान सन्मान ईश्वराच्या माध्यमातून वडिलांना मिळाला आणि ते वडिलाचं नाव तुमच्यापर्यंत आलं, याच्याबद्दल तुम्हाला खडतर प्रवासच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. सर्वांना समान न्याय देत आहात. तुम्ही इथं किती दिवसापासून या दर्ग्याकडे लक्ष आहे तुमचं? मी लहानपणापासून इथं जन्म झालेला आहे माझा. बरं. मी 21-22 वर्षाचा होतो तेव्हापासून मी उरूस कमिटीचा सदस्य आहे. बरं. आणि मागील 30-40 वर्षापासून मी कमिटीमध्ये पदाधिकारी म्हणून पण काम केलेलं आहे. किती वर्ष वय आहे तुमचं सध्या? माझा सध्या 65 वर्ष वय आहे. तुम्ही इथे एक चांगल्या प्रकारची शाळा सुद्धा चालवतात. हो. त्या शाळेचे सुद्धा सदस्य आहात. काय शाळेचं नाव काय? शम्स एज्युकेशन सोसायटी संचलित आता शमसुल उलूम उर्दू हायस्कूल आणि गुलशन अतफाल उर्दू प्राथमिक शाळा. आता तुमच्या कॉलेजची म्हणजे शाळेची माझ्या अंदाजाप्रमाणे कॉलेज सुद्धा झाले. होय. 12वी कितीपर्यंत आहे तुमची शाळा? 12वी पर्यंत आहे. आर्ट आणि सायन्स दोन्ही आहे आमच्याकडे फॅकल्टी. आणि विद्यार्थ्याची संख्या सुद्धा अत्यंत चांगली आहे. 2500 पर्यंत विद्यार्थ्यांची संख्या आहे. 60 आणि 65 पर्यंत आमचे शिक्षक आहेत. बरं. आणि ते शिक्षक पूर्ण अनुदानित आहेत. बरं. पूर्ण शाळा पण अनुदानित आहे. बरं. आणि चांगल्या इमारत सुद्धा आम्हाला आता बांधलेली मागच्या आहे. वर्षी तुमची बांधकाम सुद्धा झाले बघा हा, काही. झालेलं आहे. चांगली किती room इमारत काढलेत? केलेली. 36 रूम आहेत आता सध्या. आता किती वाढ झाली म्हणजे वर्गाची किती वाढ झाली? पहिले 28 रूम होते, आता 36 झाले. शाळा कितीपर्यंत होती, आता कोणत्या वर्गापर्यंत आहे? 12वी पर्यंत पहिल्यापासूनच होती. सायन्स फॅकल्टी नव्हती, बरं. तर आता सायन्स फॅकल्टी घेतलेली आहे. तर हे तुम्हाला समानतेचा संदेश म्हणून मी शाळेकडे बोललो. याचं कारण असं की घरोघरी ज्ञानाचा दिवा आणि तिथंच विकास हवा अशी एक भावना शाळेची असते. आणि शाळेमध्ये शिकलेले विद्यार्थी असतील तरच जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा विकास होतो. हे माध्यम तुमच्याकडे मिळालं. आणि सरकार या नावामुळं हा प्रश्न विचारला. आज आपण मोठ्या सरकाराकडे जायचं आहे. हे जगाचे सरकार आहे, तर त्या सरकाराची माहिती आपण घेऊया. हे मंदिर जे आहे, ही जी मस्जिद आहे ती कोणाची? दर्गा. हा दर्गा आहे हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी रहमतुल्लाह अलैह बरं. उर्फ शरईनशाह बादशाह. चला आता आपण मंदिरमध्ये जाऊ. आणि हे कोण होते, कसे आले, कुठून आले, बोला. कोण होते ते? हे सूफी संत होते. हां. हे अफगाणिस्तानहून बरं. दहिरूम खिरासान हां. या गावातून इथं आलेत उस्मानाबादला बरं. पूर्वीच्या. बरं. आणि इथं ते स्थायिक झाले. ते त्यांच्या पूर्ण खानदानसहित इथं आलेले आहेत. सर तुम्ही काय करता सध्या? सिमेंटचे व्यापारी. सिमेंटचे व्यापार. नाव काय तुमचं? शेख अब्दुल गफ्फार. बरं. तुम्ही सुद्धा या ईश्वराच्या सान्निध्यात असतात? कंटिन्यू कंटिन्यू आहे ना. आणि तुम्ही फार कष्टातून ती दुकान उभारलं, अत्यंत चांगल्या पद्धतीने शटल झाला. काय ईश्वराच्या बाबतीमध्ये काय सांगाल? काय नाही, इमानदारीने कोणतंही काम केलं तर देव त्यात सफल करते, यशस्वी करते. फक्त नैतिकता चांगली असते. नैतिकता नीतिमत्ता चांगली ठेवायचीच. काय नाव म्हणलं तुम्ही? शेख अब्दुल गफ्फार. चलो साहेब. तर हे बांधकाम कधीचं असेल साहेब? हे बांधकाम 750 वर्षापूर्वीचं आहे. बर. हा बांधकाम 750 वर्षापूर्वीचे. इथं ख्वाजा शमशुद्दीन गाझी साहेब आले होते अफगाणिस्तानातून. हे बघा त्यावेळेची ठेवण जी आहे, कशी हे ठेवण जी आहे वेगवेगळ्या पद्धतीची. आता ही त्याच वेळेस आहे? त्याच वेळेचं आहे. आणि हे ख्वाजा साहेबाची पत्नी आहे, धर्मपत्नी. बर. त्यांच्या मिसेसचा ही दर्गा आहे. म्हणजे ख्वाजा साहेबांच्या पत्नीचं ही समाधी आहे. काय नाव सांगता म्हणता त्यांचं? यांचं नाव आहे हजरत सय्यद खुतेजा खाना महल. बरं. ते त्यावेळेस अगोदर ख्वाजा साहेब समाधी झाली काय पुन्हा? नाही, नंतर झाली. अगोदर ख्वाजा साहेबाची समाधी झाली. साधारणपणे किती वर्षाचा फरक काय दाखवला? 8-10 वर्षाचा. 8-10 वर्षाचा. म्हणजे दोघं इथं आहेत आहे ना. तर हे बघा ख्वाजा साहेबांच्या पत्नीचं घर आहे. अजून बी चांगल्या पद्धतीने आहे. 750 वर्षाचं घर आहे साहेब.
इथं पूल बांधले चाललेत भाजपाच्या सरकारच्या काळामध्ये माणसासहित वाहत चाललेले आहेत. म्हणजे भ्रष्टाचाराला हे भाजपाच्या काळातच नाही तर सर्वच सरकारच्या, मग ते काँग्रेस असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, या सगळ्याच सरकारच्या काळामध्ये आज बांधलेली घरं महिना 2 महिने वर्षे 5 वर्षानं उद्ध्वस्त व्हायलेत. 750 वर्षाचा इतिहास बघा. हे नैतिकता, प्रामाणिकपणा कसा असतो हे आपल्याला दिसतंय. हे काय सांगता येईल साहेब? हे खाजा साहेबाचे मित्र आहेत. बर. बडे साहेब म्हणून. बर. हा, मित्र म्हणजे सगळे मित्रासहित. हा, मित्र आणि खानदान त्यांचा पूर्ण त्याने खाजा साहेबांनी जवळ घेतलाय. पूर्ण खाफेलाच घेऊन आले. अरे बापरे बापरे, किती जण होते ते अंदाजे? अंदाजे कमीत कमी एक 20 ते 25 लोक होते. बघा, मित्राला सुद्धा लांब ठेवलं नाही खाजा साहेबांनी, मित्राला सुद्धा सोबतच घेतलं. त्यांची ही समाधी आहे आणि पत्नीची ती समाधी आपण दाखवलेली आहे. आता आपण अजून पुढं जाणार आहोत. नेमकं आपल्या उस्मानाबाद जुनं आणि नवीन धाराशिव या ठिकाणचा हा खाजा शमशुद्दीन गाजी यांचा जो दर्गा आहे, त्या दर्ग्यामध्ये काय काय आहे ते आपण दाखवणार आहेत. हे काय साहेब? हे त्यांचे मित्राचे लहान मुलं आहेत. बघा, बडे साहेबांचे नातू, म्हणजे मित्रांची मुलं आहेत ती. मुलं आहेत, नातू आहेत. बघा, इथून एक संदेश असा जातो की मित्रानं मित्रासाठी काय काळजी घेतली पाहिजे, मित्रानं मित्राला काय सपोर्ट केला पाहिजे आणि कुठपर सपोर्ट केला पाहिजे. तर मेल्यानंतर सुद्धा त्यांना मी सोडणार नाही, माझ्या जवळच घेणार, हा हेतू खाजा शमशुद्दीन साहेबांनी लोकांच्या पुढे ठेवला आहे. म्हणजे आपण सुद्धा या पृथ्वी तलावर जितके दिवस आहोत तितक्या दिवस जात पात पंथ न पाहता, धर्म न पाहता असंच मित्रप्रेम करावं असा संदेश 750 वर्षापूर्वी दिला आहे. आता सुद्धा आपल्याला बेअक्कल आखली नाहीत. थोड्या थोड्या व्यवहारात माणसं नाराज झाली तर मरेपर्यंत तोंड बघत नाहीत. ही मैत्री आताची आणि ही जुनी मैत्री, लोकांनी ह्याचा आदर्श घेणं खूप गरजेचं आहे. साहेब, आपल्याला आज सगळं दाखवायचं आहे. खाजा साहेबांचं जी आज ठेवलेलं भांडार आहे, संदेश जे आहे सर्वसामान्य जनतेपर्यंत ते दाखवायचं आहे आपल्याला. इकडं ही जुनी कमान आहे. आता ह्या जी खोल्या आहेत, ही काय साहेब, ही कशासाठी केलेली आहे? हे नगरची खाना आहे. ह्या ज्या वेळेस दर्ग्यामध्ये काय न्याज नजराने येतात हां, त्यावेळेस नगरची हिथं बजून नगारा वाजवतोय लोकांना जमा करण्यासाठी. हे दोन्ही ठिकाणी म्हणजे लोकांना जमा आणि करण्यासाठी. आणि मोठा आवाज जर अगर पाहिजे असेल हां. तर वर रूम आहे, त्या रूमवर जाऊन त्यांना वाजवतोय. अरे बापरे 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 बाप. हे काय दाखवलं गेलंय? हे तवाच्याच कमानी आहेत. हा, जे लोक बाहेर गावून येतात ज्याला राहण्याची सोय नाही हां त्या काळात आणि आता सध्या बी हां. ह्या कमानीत ही त्याची सोय केलेली आहे राहण्याची. म्हणजे नवीन जर माणसं आले बाहेर गाव बाहेरगावची आणि त्याला राहण्याची सोय जर नसेल तर ही सोय आहे. सोय आहे. बर आणि हे वरचा घ्या ते. हा. वरचा घ्या, ते नगारखाना आहे शे. वाजवण्याचा. अमोल, वरी तुझ्या डोक्यावरचा नगारखाना, की मोठ्या आवाजात जर वाजवायचं असेल, जास्त लोक जमवायचे असेल तर तिथं जाऊन ते नगारा वाजवत होते. चला आपण. आणि महत्वाचं म्हणजे लोंढे साहेब, महत्वाचं म्हणजे तो नगरची, तो नगरचाच का? नाही तो नगरची वाजविणारा हां आपल्या जे आहे अनुसूचित जमाती जातीचा आहे तो अपरा, त्याच्याच खानदानमध्ये ते चाललेला आहे आणि आतापर्यंत ती जिवंत आहेत त्याचे खानदानचे लोक. अनुसूचित जाती जमातीचा कोण कास्ट असेल अंदाज? तुकाराम लोंढे म्हणून. तुकाराम लोंढे म्हणजे लोंढे होता का सर? नाम मला नाही माहिती. और मग माझंच गणपत आहे का? त्याचा मुलगा फुलारी, हा. इथंच घर आहे त्याचा. बर हे इकडलं जे आहे ना, इकडून काय केलं आपण, हे जुनी दरवाजा आहे. दरवाजा आहे जुना 750 वर्षापूर्वीचा. बर आणि त्याच्या पलीकडचा हे आता बांधलेले आहे. ही पलीकडला 4 मिनार का काय म्हणते त्याला? बुलंद दरवाजा म्हणतात त्याला. बुलंद दरवाजा ते नवीन बांधलाय, पण ते अलीकडला जो दरवाजा आहे तो जुना आहे, जुनाचा 750 वर्षाचा. पूर्वीचा. बर कंदुरी वगैरे होते म्हणजे सगळ्यांची या सोय. बाजूला हा. खाजा साहेबाची वस्ताद आहे ती. बर या बरं आपण दाखवू. त्यांचे शिक्षक. बर म्हणजे त्यांना शिकवणारे हा. त्यावेळेचे उर्दू शिक्षण. हा, उर्दू अरबी उर्दू अरबी आणि फारसी. बर
हे त्यांचे कोण आहे ते मित्र आहेत नाही हा. नाही शिक्षक आहेत. म्हणजे गुरु आहेत गुरु गुरु आहेत. बर 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 त्यांचं नाव काय त्याला गुरुच म्हणतात, वास्ताद म्हणूनच प्रसिद्ध आहेत. वा वा वास्ताद. म्हणजे गुरु आपल्या सोबत आहेत, हम्म. मित्र आपल्या सोबत आहेत, मित्रांचे मुलं आपल्या सोबत आहेत. बघा खाजे साहेबांनी गुरु आणि त्यांच्या पत्नीचं दोघं दोघं पण. अरे बापरे, हे ही गुरु आणि पत्नी दाखव बघा. ही काय दाखवता येईल आपल्याला. हे त्यांच्या संग आलेलेच मित्र आहेत ते दोन्ही. बर हां ते मित्राचे आहेत. ही मित्राचंच घर आहे. हां बर हे त्यांचे गुरु आणि त्यांचे पत्नी. ही गुरु आणि त्यांच्या पत्नी आहेत. आणि हे त्यांच्या मित्राची रूम आहे. हां, आणि ते बाजूची म्हणजे समाधीच आहे ते. हा समाधी ते वा, ते. आणि ही जे कब्रस्तान आहे हा त्या काळातलाच आहे ते. बर. 750 पूर्वी. हे एक कब्रस्तान दाखवा सगळं जे तेव्हापासून 750 वर्षापासून हे कब्रस्तान आहे. किती आहे साधारणपणे, किती एकर असेल हे? कमीत कमी 7-7.5 एकर जमीन आहे ना. बर 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 बर. तिथपर्यंत आहे ते कंपाऊंड. आणि हे जे झाड आहे झाड हां, झाडाचं आपण हे त्यावेळेसचं वडाचं झाड आहे का? हो 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 हो. म्हणजे मी माझ्या लहानपणापासून बघतो आणि माझ्या वडिलांनी पण बघितलेलं आहे, त्याने पण सांगितलेलं आहे. कमीत कमी ह्याचा इतिहास 120 वर्षापूर्वीचा आहे. ती दोन्ही तिन्ही झाडं. म्हणजे हे खाजा साहेबांनी झाडं लावले असतील का, पहिले जुने असतील का? नाही, एक ते तर 100-150 वर्षाचे 120 वर्षापासून तर बघता आम्ही. तुम्ही बघता आहे ना, म्हणजे पुरातन काळातले आहेत. पुरातन काळातले आहेत. या सिमेंटवाले साहेब, या तुम्हाला काय काय माहिती आहे सांगा. आहे असं आहे. बर हे बघा, ही समतेचा संदेश आता शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी दिला, नंतर महात्मा ज्योतिराव फुलेंनी दिला, नंतर कबीरदासांनी दिला, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, अण्णाभाऊंनी दिला. आज 750 वर्षापूर्वी खाजा संशोधींनी दिला. म्हणजे बघा, विचार करा, हे आताचे आहेत. हे महामानव जी नावं मी घेतले ते 350 वर्षापूर्वी शिवछत्रपती शिवाजी महाराज. पण 750 वर्षापूर्वी खाजा संशोधीन. आणि मला वाटते मोहम्मद पैगंबराचा जन्म 571चा आहे ना. 634ला त्यांना प्रशितत्व प्राप्त झालं 40 वर्षानंतर. आणि त्यांनी जो संदेश दिला ते 100 माणसं होते ना, 100 समाजसेवक. तर 100 समाजसेवकामध्ये त्यावेळेस टॉपचे समाजसेवक 100मध्ये नंबर 1चे मोहम्मद पैगंबर होते त्यावेळेस. हां नाही त्यांना ती समाजसेवक म्हणता येणार नाही. तो पैगंबर आहेत, प्रोषित मोहम्मद तेच की, मग आहेत. प्रशितत्व तयार झालं. ते प्रोषित मोहम्मद आहेत, ते पैगंबर आहेत. साक्षात त्यांना अल्लापासून त्यांचा संबंध होता, कनेक्ट होता. आणि त्या काळात जी समाजसेवक तुम्ही म्हणता, समाजसेवक नाही, त्याला म्हणायचं ईश्वराची प्राप्ती. नाही, साहेबी रसूल रजी अल्लाह ताला अनहा. त्यापैकी एक पहिले खलिफा अबू बकर सिद्दीक रजी अल्लाह ताला अनहा हे होते. त्याच्यानंतर उमर फारूक रजी अल्लाह ताला अनहा, त्याच्यानंतर उस्मान गनी रजी अल्लाह ताला अनहा, आणि त्यानंतर अली शेर खुदा मुर्तजा रजी अल्लाह ताला अनहा हा होते. म्हणजे मला काय म्हणायचं त्यांना, मग त्या काळचे काय समाजसेवक म्हणायचं का, समाज सुधारक म्हणायचं का, ईश्वराचे संदेश वाहक म्हणायचे, साहेबी रसूल म्हणायचं त्यांना. म्हणजे अल्लाशी डायरेक्ट कनेक्ट होते ना ते. नाही ते न कनेक्ट नव्हते, आपले नबी होते. ईश्वराचे संदेश ईश्वराचे संदेश वाहक म्हणायला काय हरकत. म्हणजे अल्लाने जे दिलेला संदेश आहे मोहम्मद पैगंबरांना, तो जसा ना तसा जनतेपर्यंत थेट येत होता ना. मध्ये काय गडबड होत नव्हती. म्हणजे एक बोललं तर एक बोललंय असं नव्हतं. जे बोललंय ते जसं ना तसं येत होतं. तसं म्हणजे अल्लाचे ते संदेश होते. आणि कुराणमध्ये असंच लिहिलं की अल्लाचे संदेश वाहक आहे की नाही. तर संदेश वाहक. आणि हे आता खाजा संशोधीन गाजी साहेब यांना काय म्हणता येईल आपल्याला. हे औलिया कराम आहेत, वली अल्लाह. हां, पण हे जनतेला असा चांगला संदेश दिला आहे, मग यांना बी संदेश वाहतक म्हणायला काय हरकत नाही ना. म्हणता येत आहे नाही. ना. 700 म्हणजे मला वाटते 50 वर्षापूर्वी. ते 100 बघा प्रेषित किती होते आपले, 1,23,000 का काहीतरी, 1,40,000
1,23,000 तर माझ्या 40. ऐकण्यात आहे. 23 ते 40 हां पैगंबर. पैगंबर हां पैगंबर म्हणजे संदेशवाहकच. हे सगळे वेगविविध माझे. तसे हे एक वाहक आहे का नाही. पण ह्याला पैगंबर म्हणता येत नाही. हां हे वली अल्लाह आहे. वली अल्लाह. चला जे काय तुमच्या भाषेत म्हणता येईल ते म्हणा, पण जगाला चांगला संदेश देणारे हे हे त्यांची सूनबाई आहे. बापरे हे हे कुठं आहे? या बाजूला. हे खाजा शमशोदीन गाजी यांच्या सूनबाई आहेत. म्हणजे इथं कुटुंबच आहे सगळं मित्रासह. हे सूनबाई बघा. मजार आहे. हे सूनबाईचं मजार आहे. नजारा म्हणायचं का? मजार मजार म्हणजे समाधीच. समाधीच. मजार आमच्यात मजार म्हणतात. बरं बरं. हे बघा किती स्वच्छ आहे. इथं कसलीही लोकांना भीती वाटत नाही, एवढं स्वच्छ वातावरण आहे. कारण स्मशानभूमीत गेलं की माणूस एक दिवस राहत नाही, तिथं 750 वर्ष माणसं राहतात. म्हणजे एक चांगल्या प्रकारचं घरच आहे हे. बरं ही मिनार आहेत. आता हे जे त्यांचा मुलगा आहे शेका ताजुद्दीन बाबा. बापरे. वली आहे. हे बघा ताजोदीन बाबा हे खाजा शमशोदीन गाजी यांचे चिरंजीव आहेत. थोरले का धाकले किती आहेत मुलं? थोरले. थोरला मुलगा आहे हे. आणि हे पूर्ण कुटुंबच आहे. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला काय दाखवता येईल की आपल्या घरात एकोपा कसा असावा, आपण मित्रासोबत कसं वागावं, आणि मित्रासोबत वागावं तर कुठपर्यंत वागावं, तर मेल्यावर सुद्धा आपल्यासोबत मित्रत्व असावं असा संदेश खाजा शमशोदीन गाजी साहेबांनी दिला. आणि हे आपल्याला आता अनुकरण करावं लागेल. आपण सुद्धा राहिलेल्या आयुष्यामध्ये असं वागावं लागेल असा संदेश आहे. तर या आपण इकडं दाखवूया. ह्याला काय म्हणायचं? चिरागा लावण्याचं कमान आहे. बरं बरं. हे चिरागा लावण्याचं कमान. दिवे लावणे. बरं बरं. तर आता आपण मेन दर्ग्यामध्ये आता खाजा शमशोदीन गाजी साहेबांना भेटायला निघालो होतो. आता निश्चित आपल्याला इथं अधिक आणि चांगली माहिती मिळणार आहे. हे आहे आमच्या उस्मानाबाद जुनं आणि नवीन धाराशिवचा हा दर्गा. या दर्ग्यामध्ये इथं आपण दर्शन करू शकता. हे बघा हा नजारा बघा. आमच्या जिल्ह्यातला हा नजारा आहे. हे दानपेट्या इच्छेप्रमाणे कुणी दान करायचे त्याने करायचं आहे. आणि ही तर कसली अपेक्षा नाही, एवढंच टाका तेवढंच टाका, काही नाही. इच्छेप्रमाणे ज्यांना टाकू वाटतंय त्याने टाकायचं आहे. दान नाही टाकू वाटतं काही हरकत नाही. अशा पद्धतीनं हे आहेत. दर्शन कसं असं का तर हे खाजा शमशोदीन गाजी यांची हे मंदिर म्हणायचं का मस्जिद? नाही दर्गा हा पाठ दाखवायचं बघा. इथं पाठ दाखवायची नसते. हे दर्शन घेत असताना समोर चुंबन घेऊन बहुतेक आहे ना, चुंबन घेऊन दर्शन घ्यायचं असतं. याची काय आम्हाला माहिती नसते. आमचं चुकलं काही चुका झाल्या तर सुधारून घ्या, आम्हाला सांगा. हे काय? हे खाजा साहेबाचे नातू आहे. हे खाजा साहेबांच्या मुलीचा मुलगा का? मुलाचा मुलगा म्हणजे ते थोरल्या मुलांचा मुलगा. म्हणजे खाजा साहेब नातूवाला घेऊन समोर आहेत बघा. शेजारीच नातूवाला, पूर्ण खानदान आपल्यासोबत, मैत्री आपल्यासोबत. बघा हे इकडं कसे दर्शन घ्यायचं तसंच, फक्त पाठ दाखवायचे नाही है ना. चला या. हे दर्गा आहे. ते झुमर वगैरे दाखवा. हे वरचं या इकडं. फोटोग्राफर अमोल भैया या. आपल्याला हे झुमर वगैरे दाखवता येत आहे. हे नवीन बनवले काचेचं, पण गुमूट मात्र 750 वर्षाचाच आहे. आणि खाजा शमशोदीन गाजी साहेबांनी त्यावेळेस त्यांच्या कलाकाराने हे दर्ग्याचा मुकुट काय म्हणायचं त्याला, गोल गुम्मट बनवलेला आहे. इथं काहीतरी सोन्याचं काहीतरी सोन्याची साखळी आहे ना असं म्हणतात. पण सोन्याची साखळी आहे असं म्हणतात. करेक्ट माहिती नाही. पण या ठिकाणी समतेचा संदेश मात्र पूर्ण देशानं घ्यावा असा संदेश या ठिकाणी आहे.
वडील इथं आहेत, मुलगा इथं आहे, सुनबाई आहे. पत्नी इथं आहे, नातू इथे आहे, मित्र इथं आहे, सुनबाई सुनबाई इथं आहे, मित्राचे 2 मित्रसुद्धा इथं आहेत आणि मित्राची पत्नीसुद्धा आहेत ना. बघा हे कसं आहे, बघा हे मोठे भाऊ पण त्यांचे मोठे भाऊ पण आहेत. तर हे आपण दर्ग्याचा गोल घुमट दाखवला आहे. अजून काय बाहेर आहे ते सुद्धा आपण दाखव. या बाजूने जायचं म्हणजे इकडून आलं की इकडून अशा. हां बघा पूर्ण भक्तांना सूचित करण्यात येते की ज्यावेळेस दर्ग्यात आपण येतो त्यावेळेस चुंबन घेऊन गाजी संशोधीन गाजी साहेबांचं दर्शन भेट घेणे हे पद्धत त्यांना पाठ न दाखवता तिकडल्या बाजूनं जायचं आहे आणि इकडल्या बाजूनं असं सविस्तर यायचे असा नियम आहे. म्हणजे नियमाप्रमाणे वागायचं तर असं म्हणजे संदेश चांगला जावा. तर या भावी भक्तानं या दर्ग्यामध्ये येत असताना थेट यायचे आणि मग चुंबन घेऊन गळा भेट घ्यायचे आणि गळा भेट घेऊन अशा पद्धतीनं इथून पुन्हा अजून दरवाजामध्ये जायचं. बिलकुल आणि पाठ न दाखवता असं आपल्याला जायचं आहे. चला या असं पाठ न दाखवता अशा पद्धतीने यायचं आहे. बघा कशी शिस्त आहे. हे प्रत्येक मानव जातीनं लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. हे बघा 730 हिजरीचा ती तारीख तिथं त्यांचं नाव आणि तारीख वगैरे 730 वर्ष आहे का. बघा हे उर्दू ज्यांना वाचता येतं आहे त्यांनी हे अवश्य वाचावं. 730चा पुरावा या दर्ग्यामध्ये आहे. खाजा संशोधीन गाजी यांच्या या दर्ग्यामध्ये 730 वर्षाचा पुरावा आहे. आपला विषय 100 मिळत नसताना एवढे माजुरी आपण वागतो, पुरावा नष्ट करतो. पण यांचा आदर्श आपण घेऊन जीवन जगावं. असं उर्सामध्ये जे आहे ना सर्व धर्मीय मानकरी आहेत. सर्व धर्मीय मानकरी सर्व धर्मांचे मान आहे. बघा हा संदेश साहेब. ते कावड आणणारा कोण आहे, वरी नाईकवाडी कोणतर आहे, काय सांगतो ना तुम्हाला. ह्या चला सांगूया. या बाजूने या दर्ग्यामध्ये 730 वर्षापासून आमचे हिंदू मित्र भाऊ आपल्याला इकडे त्यांच्या मित्र का काहीतरी दाखवायचं म्हणलं होता. दाखवतो. सर्व समाजाचे लोक जाऊ सर्व समाजाचे लोक प्रथेप्रमाणे ज्यांना जे कामं दिलेले आहेत ते कामं आजपर्यंत त्यांच्याच खानदानमध्ये होतात. जसं की ब्राह्मण समाजामध्ये एक मान दिलेला आहे कुलकर्णी समाजाला की जे दर्ग्यावर आमचा मुस्लिम नाही ही हॉल दाखव रे हे लोकांना बसण्यासाठी मशीद नंतर जे म्हणजे आता इकडून घेऊन तिकडूनच निघायचं आपल्याला. इथूनच बरं जे मानकरी आहेत ते ब्राह्मण समाजाचे आहेत आणि आमच्या मुस्लिम समाजाचा नाईकवाडी उरूसमध्ये दर्ग्याच्या पत्त्यावर म्हणजे जमिनी खालून 40 फूट उंचीवर जाऊन त्यांना 7 फेऱ्या मारतात. बापरे आणि तिने खाली आल्यावर ते कुलकर्णी समाजाचे जे लोक आहेत त्यांनी त्यांचा फूल हार देऊन भरपेरा वाजवून सत्कार करतात. हा मान त्यांचा आहे. मग इथला मान पूर्ण इथले तिली समाज त्याने दिवे लावण्यासाठी तेल देतात. आणि सोनार समाज हा पण तेल देतात. कुंभार समाज जे सूर्यपंत्या देतात, चिखल देतात ते दिवे लावण्यासाठी. त्याच्यानंतर इथले नाभिक समाज म्हणजे हजाम आणि परीट हे दोघं दर्गा स्वच्छ धुवून काढतात. मशाल घेऊन दर्ग्याच्या मुख्य पुजारीकडे जातात. त्यांना घेऊन येतात. संदलचा मान इथल्या भुई समाजाला दिलेला आहे. ते भुई समाज छान अंघोळ करून रोजा राहून व उपास धरून संदल घासतात आणि तो संदल इथल्या मुख्य पुजारी मुजावरच्या घरी नेऊन देतात. आणि त्याची मिरवणूक आपल्या अरब मस्जिद पासून निघते. आणि पहाटे 5 वाजता इथं संदल चढत आहे. मजारीवर संदल लावतात खुशबू म्हणून. हा जो उरसाचा भाग आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुमची यात्रा इथं दर्ग्याच्या समोर खाजा संशोधीन गाजी यांच्या दर्ग्यांच्या समोर भरली जाते प्रत्येक वर्षाप्रमाणे आहे ना. मोठा उरूस होत.
साहेब हे 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 काय? हे त्यांचे भावाची दर्गा आहे. हां त्यांचे आपल्या हजरत खाजा शमशुद्दीन गाझी रहमतुल्लाह अलैह आहेत ना, हां त्यांचे ही मोठे भाऊ आहे बर 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 आणि त्यांचे खानदानचे लोक इथं दफन आहेत. बर बर त्यांची समाधी इथं आहे. बर बर दर्गा त्यांची केलेली आहे. म्हणजे त्यांचे थोरले भाऊ आहे ती. थोरले भाऊ. हे काय नाव सांगता येईल त्यांचं? ह्यांचं शरणशाह वली नाव आहे. बर बर हा दर्गा. बघा हे बी दर्गा 750 वर्षापूर्वीचे आहे. हे ह्याच्यामध्ये हे दोघं भाऊ बर आणि एक भावाची पत्नी. आता हे म्हणजे एकूण खाजा साहेबांना भाऊ किती होते? 3 म्हणजे त्यांना धरून 3 होते. हा ही दोघं जण ही थोरले आहेत का? हा त्यांच्याहून मोठे आहेत. बरं ही सगळ्यात थोरले हा हे त्याच्यानंतर 2 हे नंबर आणि ते 3. बरं आता ह्या तिघापैकी खाजा शमशुद्दीन गाझी यांना जास्त महत्त्व आलं. हा काय नेमकं? नियम म्हणजे काय आहे, त्याने वयाच्या 17व्या वर्षी हां आपल्या इस्लाम धर्माचा पूर्ण तालीम घेऊन हां 17व्या वर्षी त्यानं तोंडी कुराण शरीफ पठण केलं होतं. 17व्या दिवशी 17व्या वर्षी बर बर वयाच्या. हां ही पठण त्यामुळे- हे पठण कोण करतात तिथे? हे तर लोक येतात, हे कुराण. पात्याखानी करतात, हे तर बसून बर हां वाचतात. तर पोथी पुराण. खाजा साहेबांचा विषयमध्ये थोडला मी की 17व्या वर्षी कुराण त्यांनी तोंडी पाठ केलं होतं. तोंडी हां पाठ केलं होतं. हां पुढं तोंडी पाठ केल्यानंतर ते त्यांनी घराचा त्याग वगैरे केला का पुन्हा? नाही, त्यानं घराचा त्याग नाही केला. हां त्यानं जिथे बी गेलेत हा. आपला खानदान संगच घेऊन गेलं. हो 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 सगळे लोक म्हणजे त्यांना महत्त्व येण्याचं कारण तोंडी 17व्या वर्षी कुराण पाठ केलं आणि इस्लाम ईश्वराच्या धर्म- सानिध्यात राहिले आणि इस्लाम धर्माची शिकवणूक. हां म्हणजे धर्मगुरू झाले ते. धर्मगुरू झाले. बरोबर 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 म्हणजे त्यांनी आयुष्य पूर्ण धर्माचा प्रचार करण्यासाठी घातलं प्रचार प्रसार करण्यासाठी घालवलं. आणि समाजाला सुधारवण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं असंच म्हणता येईल ना. त्या काळात इथं काहीच नव्हता. हे डोंगर भाग होता पूर्ण. होय. समोर आबादी होती हां उस्मानाबादची. हां तर त्यामध्ये त्याने काय करायचं, इथं धर्माची शिकवणूक द्यायची आणि जेवणासहित द्यायचे. त्याला लंगर म्हणून म्हणायचं. बरोबर तो लंगर आजपर्यंत आमचा चालू आहे उसामध्ये. हां 3 दिवसाचं मोफत जेवण असतंय, शुद्ध शाकाहारी. आणि ती नंगर कधी वाजते? ते उरसाच्या काळात. उरूस चालू होण्याच्या अगोदर. 2-3 दिवस नंतर बर 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 असं जे आहे ती लंगर चालू असतं. बर आता हे ज्यांना माहीत आहे ते खाजा साहेबांना पाठ दाखवत नाहीत हां नाही. आणि ज्यांना माहीत नाही त्याला अल्लाने माफच हो, केलं हो. कारण अज्ञान आहेत है ना. त्याला माहित नाही त्याला माफच केले कारण ते अज्ञान असतात हां. आणि माहीत असून चुका करण्याला माफ नाही. महत्व आहे. हां हां श्रद्धेने येण्याला महत्त्व आहे. बरोबर आहे. तर आता आपल्याला मेन दर्ग्याकडून आपल्याला निरोप घ्यायचा आहे ना. तर हे बघा संदेश सर्व कुटुंब सोबत घेऊन त्यावेळेसचे अल्लाचे संदेशवाहक आज आपल्या उस्मानाबाद धाराशिवमध्ये 750 वर्षापूर्वी आले आणि जगाला एक चांगला संदेश दिला. समतेचा संदेश. नातं कसं टिकवायचं, भावाभावानी कसं राहायचं, सुनाबाळांना कसं सांभाळायचं, सोबत कसं राहायचं आणि नुसतं राहायचं नाही तर मेल्यावर सुद्धा मित्राचं मित्रत्व आमच्या सोबतच आहे हे दाखवून देण्याचा संदेश या दर्ग्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत जातो. म्हणजे खाजा शमशुद्दीन गाझी साहेबांच्या माध्यमातून समाजापर्यंत एक समतेचा संदेश जातो. धर्माचा तर जातो पण मानवानं कसं जगावं असा संदेश दिला ना त्यांनी. बिलकुल हां असा संदेश दिलेला आहे. असा संदेश दिलेला आहे आणि आपण या संदेशाप्रमाणे हे काय सर? हे कब्रस्तान आहे. कबरस्थान आहे. हे महत्त्वाचं म्हणजे हे माझे मामा आणि मामीची हे आहे समाधी. कुणाच्या? माझ्या सख्या मामा अरे बापरे. आणि ह्यांचे मौसा आणि मौसी. अरे वा वा. बघा बघा माझं भाग्य कसं आहे की माझ्या या मित्रावाला मी आणलं इथं आणि मित्रावाचेच नातलग हा. बघा खाजा शमशुद्दीन गाझी साहेबांच्या शेजारी आहेत. म्हणजे ज्याची नियती साफ त्याला घेतो ईश्वर आपल्यासोबत आपोआप अशा पद्धतीचं. म्हणजे तुम्ही व्यापारी आहात, व्यापारामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार आहे
पण त्या भ्रष्टाचाराला थोडंही तुम्ही बळी न देता तुम्ही स्पष्ट म्हणला नैतिकता ज्याची साप असते त्याला यश आपोआप असते आणि या व्यापारामध्ये तुम्हाला यश आलं आहे. मध्यंतरी तुमचा मुलगा बी मयत झाला वाटतं, तरीसुद्धा अल्लाने तुम्हाला खचून जाऊ दिलं नाही. नाहीतर फार खचला होता तुम्ही त्या काळामध्ये. कोणीही खचतो, प्रत्येक माणूस खचतो, पण अल्लानं तुम्हाला चांगल्या पद्धतीचा आशीर्वाद दिला आणि तुम्ही आज चांगल्या पद्धतीनं टिकून आहात. चला चला आतमध्ये चला. तर आपण या दर्ग्याची बऱ्यापैकी माहिती घेतलेली आहे. खरं म्हणलं तर एका बातमीमध्ये खाजा शमशुद्दीन गाजी साहेबांचा इतिहास मांडता येणार नाही, कारण 750 वर्षाचा इतिहास आणि चांगल्या पद्धतीनं त्यांचा जनतेला संदेश आहे, समानतेचा संदेश, तो आपल्याला एका बातमीत करता येणार नाही. पण जेवढं शक्य आहे तेवढी सेवा करायचा भाग्य. ही मस्जिद आहे, ही मस्जिद आहे बघा. 5 वेळा नमाज इथं पठण करतात. तर जेवढं खाजा साहेबाच्या जमान्यात हीच मस्जिद आहे. हो, तर जेवढं खाजा शमशुद्दीन गाजी साहेबांची सेवा करण्याची संधी मला मिळाली ते मी माझं भाग्य समजतो. हे कुणालाही मिळत नाही. हे आहे काय म्हणायचं त्याला, हॉल मस्जिद आहे. इथं नमाज पडणे, 5 वेळाची नमाज पठण करणे, अभ्यास करणे, धर्माची माहिती घेणे, समाजामध्ये कसं वागायचे, माणसानं माणसासोबत, प्राण्यावर सुद्धा प्रेम करा असाही संदेश अल्लाने दिलेला आहे. तर कसं वागायचं या ठिकाणी शिकवलं जातं आणि लहान मुलं सगळेच लहानपणापासून हे शिक्षण दिलं जातं या ठिकाणी. जे फार मोठ्या संकटात आहे त्याने इथं यावं बाबा, 1 तासभर यावं. म्हणजे 1 तासभर जर आलं तर आपण ईश्वराच्या सान्निध्यात कसं राहतो आणि शांत कसं राहता येते या ठिकाणी आपल्याला जाणवून येते. आपण खरं म्हणलं तर या खाजा शमशुद्दीन गाजी साहेबांच्या या दर्ग्याची बऱ्यापैकी माहिती आपण मिस्टर आमचे मित्र सरकार लईकजी आणि काय नाव साहेब तुमचं, अब्दुल गफार शेख सिमेंट व्यापारी आहेत आणि हे आमचे मित्र आहेत. शालेय शिक्षण विद्यार्थ्याला देऊन घडवणारी शाळासुद्धा आहे यांच्याकडे. अशा पद्धतीनं आज आम्ही या दर्ग्याची सेवा आणि दर्ग्याची माहिती शमशुद्दीन गाजी रहमतुल्ला अलैह यांची माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे. तर हे आमच्या धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एवढं महत्त्वाचं ठिकाण आहे की या ठिकाणाला देशातल्या प्रत्येकानं एकतरी वेळेस येऊन भेट द्यावी आणि हा समतेचा संदेश 750 वर्षाचा जनतेपर्यंत 750 वर्षापूर्वी गाजी शमशुद्दीन रहमतुल्ला अलैह या दर्ग्यामधून हा संदेश जातो आहे. तर माझ्या मित्रांनो, धाराशिवकरांनो, उस्मानाबादकरांनो, मराठवाड्यातील, महाराष्ट्रातील, देशातल्या सर्वच जनतेनं याचा विचार करावा. 750 वर्षापूर्वी समतेचा संदेश देणारे खाजा शमशुद्दीन गाजी रहमतुल्ला अलैह यांनी हा संदेश दिला आहे. हा संदेश सर्वांनी घ्यावा. आपल्यासोबत भाऊ आहेत, आपल्यासोबत सुना आहेत, आपल्यासोबत मित्र आहेत, आपल्यासोबत मित्रांचे मुलं आहेत, भाऊ आहेत. हा जो एकोप्याचा संदेश आहे आणि सर्वांसोबत मेल्यावर सुद्धा मित्राची नाळ न तुटू देणारा, मित्राला सोबत घेऊन आपलं आयुष्य जगणारा असा एक संत म्हणता येईल, संत सुफी संत, जे के अल्लाच्या सान्निध्यात थेट राहणारे आणि त्यांचा संदेश जनतेपर्यंत पोचवणारे खाजा शमशुद्दीन गाजी रहमतुल्ला अलैह हे या ठिकाणी आपल्या धाराशिवमध्ये आले होते. 750 वर्षापूर्वी त्यांची सेवा करण्याची संधी माझ्या मित्रासोबत मला मिळाली. हीच संधी सर्वांनी घ्यावी. संधी सोडू नका, कारण तुमचं आमचं आयुष्य या पृथ्वी तलावर किती दिवस आहे हे कुणाला माहीत नाही. जात धर्म पंथ इथं नाही, फक्त इथं आहे जनतेला संदेश. मला वाटते कुराणमध्ये सुराह क्रमांक 4 आणि आयात क्रमांक 1 त्या ठिकाणी
मुहम्मद म्हणजे कुराण सांगताय की ए लोगो ईश्वराचं भय्य रखो, म्हणजे ईश्वराची भीती बाळगा आणि जीवन जगा, कुणावरही अन्याय करू नका, आणि जर तुम्ही अन्याय करत असाल तर तुमच्यावर माझी नजर आहे, तुम्ही चूक जर करत असाल तर शिक्षा देण्याचं माझ्या हातात आहे, तुम्ही शेजाऱ्यासोबत प्रेम चांगलं करा, मित्रासोबत चांगला संदेश द्या, घरासोबत नातं ठेवा, जाती धर्म न बाळगता मानवता म्हणून जीवन जगा, असंच कुराण जनतेला शिकवण देते. ही अल्लाची शिकवण आहे आणि हे अल्लाचे सुफी पंथ आहेत. या पंथाचा संदेश सगळ्यांनीच घेऊया आणि आपलं राहिलेलं आयुष्य सुखानं, समाधानानं, आनंदानं सर्व जाती धर्माला घेऊन मानवाच्या रूपाने मानवता अशा पद्धतीनं आपण जगूया. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जनता कसे वागते ते. येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार धर्माच्या बाबतीत, मानवतेच्या बाबतीत आणि जगायचं आहे कसं या बाबतीमध्ये निश्चित कमेंट बॉक्समध्ये विचार नोंद करा. विचार चांगले ते चांगले, वाईट ते वाईट आणि खोटे विचार माहीत नसताना कुणी नोंद करू नका. अभ्यास केला असेल तरच नोंद करा, एवढी मात्र कळकळीची आपल्याला विनंती. कारण या बाईटमधून जातीय तेढ निर्माण होऊ नये, समानतेचा संदेश जावा आणि माणसानं माणसासारखं राहावा, एवढीच विनंती खडतर प्रवासच्या माध्यमातून करतो आणि थांबतो. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.